टायटल व्हिडिओ पाहून तुम्ही या व्हिडिओवरती काचकन क्लिक केले, त्यामुळे सोमभाऊच्या व्हिडिओमध्ये माझ्या मनापासून तुमचं डायरेक्ट स्वागत आहे. हम्मा हम्मा रंबा रंबा डंबा डंबा हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा. तुम्हाला मी एक सांगू, काही बिनबुडाचे बेडकं टायटल थंबनेल पाहून काही मॅटर न करता आता खसकन माझ्यावर पेटतील. गरिबांच्या पोरावर तू जळतो, मराठी माणूस मराठी माणसाचे पाय खिचतो, तुम्ही सगळे सूरजवर जळता. असं काही करायच्या अगोदर आजचा व्हिडिओ जरा डिटेलमध्ये बघा, म्हणजे तुमचं कमेंटमध्ये हसं होणार नाही. आणि दुसरी गोष्ट आहे, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याचे दोन फायदे आहेत. तुम्हाला माझी तळतळही कळेल आणि मला वॉच टाइमही मिळेल. यू हॅव नथिंग टू लूज. वाह क्या एक्टिंग कर रहा है. काय झाली माहिती का, सूरज भाऊ चव्हाण यांच्या आयुष्यावरती बायोपिक येतोय. सलमान, शाहरुख, ऐश्वर्या, करीना फिरणं कोणालाच नाही जमलं. पहिलाच पिक्चर, डायरेक्ट बायोग्राफी. झापूक झुपूक मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो. आणि झापूक झुपूक वरून मला आठवलं, अहो हा डायलॉग आमचा सगळ्यांचा मित्र रावडी नेता नावाच्या आमच्या इंस्टाग्राम क्रिएटरचा आहे. अहो त्याचं झापूक झुपूक अख्या सोशल मीडियावर या ब्रह्मांडात पहिल्यांदा त्याच्या थोबाडातला बाहेर आलं. त्याचं झापूक झुपूक बाजूला राहिलं. ते सूरज चव्हाणचं कधी झालं, ते बिग बॉस डोक्यावर कधी घेतलं, त्यावर गाणं कधी बनलं, त्यावर पिक्चर कधी बनतोय. अहो ते झापूक झुपूक तेच आहे. जस्टिस फॉर सागर भाऊ. मॅटर काय झाला माहिती का, सूरज भाऊ चव्हाण यांचा चित्रपट आलाय झापूक झुपूक. याच विषयावरती आज मी जरा तुमच्याशी डिटेलमध्ये बोलणार आहे. त्यामुळे प्लीज माझी एक नम्री कळकळीची खोपर जोडून विनंती, काचकन जर पूर्ण व्हिडिओ बघा, निदान अर्धा तरी बघा, म्हणजे तुम्हाला थोडंफार कळायची शक्यता आहे. सगळ्यात पहिले मित्रांनो मला सांगायचंय, हा जो डिलेमा तयार झाला, आता 3-3.5 वर्षापूर्वी मी सूरज चव्हाणला रोस्ट केला होता मित्रांनो. त्यानंतर बिग बॉस मध्ये मी असं बिग बॉसच्या असं म्हटलं की सूरज चव्हाण चांगला प्लेअर आहे. काही लोक लगेच माझ्या पाठी मागे लागले. आता सूरज मोठा झाला म्हणून तू सूरजची चाटतोय. आता सूरज येस पाहून तू त्याच्या मागे लाल लाल घोटायला लागला. मग आधी कशाला त्याला रोस्ट केलं होतं? काही वर्षांपूर्वी सूरज बद्दल गाणगान बोलला होता. बघा सूरज बद्दल कसा चांगला बोलतोय. अरे बिनबुडाच्या बेडकांनो, 3.5 वर्षापूर्वी जो मी सूरज चव्हाणचा रोस्ट केला त्यावर मी आजही ठाम आहे. कारण तो रोस्ट त्याच्या व्हिडिओजला घेऊन होता. बिग बॉस जेव्हा बघितलं तेव्हा माझ्यासारख्या अनेक माणसांना सूरज चव्हाण ॲज अ पर्सन म्हणून जरा चांगला वाटला, म्हणून त्याला बिग बॉस मध्ये सपोर्ट केलं. पण आजही त्याचे व्हिडिओ हे माझ्यासाठी इलॉजिकल, खोपडी बेन, डोक्यात गोटी नेणारेच आहेत. काय लॉजिक आहे याच्यात? कसं डिफेंड करू मी या व्हिडिओला, मला तुम्ही सांगा. त्यामुळे 3.5 वर्षापूर्वी जे मी रोस्ट मध्ये बोललो त्याच्यावर मी आजही ठाम आहे. याचे व्हिडिओ जे आहेत हे गुडघ्यातली वाटी सरकवणारेच आहेत. गुडघ्याची वाटी कपाळात जाते आणि मेंदू कपाळाच्या बाहेर. इट इज द अल्टिमेट फॅक्ट. पण एखाद्या व्यक्तीचे व्हिडिओज नाही आवडले म्हणून त्या व्यक्तीचा द्वेष करतो का आपण? नाही करत. त्याच प्रकारे एखादा व्यक्ती आवडला म्हणून त्याचं सगळंच आवडतं का? नाही आवडत बाई. जेवण झालं का? त्यामुळे आजही सूरज चव्हाण बद्दल आपण बोलत नाही आहोत, त्या चित्रपटाबद्दल आपण. ओपन युअर कवटीज, पुट द हँड इन युअर मेंदूज, गदा गदा हॅलो दॅट मेंदूज, टेक आउट युअर हँड, वॉच द हँड, सिट डाऊन अँड वॉच द व्हिडिओ. सो मित्रांनो, चित्रपट येतोय झापूक झुपूक. आणि चित्रपटाचा टीझर आल्यानंतर अनेक लोकांनी याला विनाकारण शिव्या घालायला सुरुवात केली. हे स्वतः कुठेतरी आमच्या नाशिकमध्ये राहतात, कुठेतरी बाबानगर, नेहरूनगरला राहतात. यांना चित्रपट सृष्टी वाचवायची, जे स्वतः डाउनलोड करून पिक्चर पाहतात. स्वतःहून शेवटचा मराठी चित्रपट श्वास पाहिला होता लहानपणी. मला पहिले श्वास घेऊ द्या मित्रांनो. या सगळ्या मॅटरमध्ये पुढे बोलायच्या अगोदर कोणास ठाऊक का बरं ह्या रात्राला असं का बरं वाटलं, आणि ह्या रात्राने आपल्या जुन्या व्हिडिओवरती अशी एक कमेंट केली आहे. आता मी याला कसं सांगू का, हे मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहून आलोय. माझी बुबुळ खोटी आहे का? मला माहिती मित्रांनो की आयटी सेक्टरमध्ये जॉब करणे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र अनेक लोकांचं स्वप्न दुर्दैवाने फक्त स्वप्नच राहतो. मात्र मी नुकताच एका अशा इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन आलो जी हेच स्वप्न जे आहेत हे रियालिटीमध्ये घडवतीये. तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काही जरी असेल, तुम्हाला गरज आहे फक्त एव्हीडी इन्स्टिट्यूटची. एज्युकेशनल बॅकग्राऊंड तुमचं कोणतेही असेल तरी एव्हीडी इन्स्टिट्यूटच्या डेटा इंजिनिअरिंगच्या कोर्सेसच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही आयटी सेक्टरमध्ये जॉब करू शकता. यांच्या प्रोजेक्ट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये 20 पेक्षा जास्त मॉड्यूल्स आहेत, ज्यांच्या मदतीने तुमचा कारभार वन साइड होऊ शकतो. आणि शिकवणारे पण कोण आहेत? अहो त्यांच्याकडे मोठी मोठी माणसं शिकवतात. आता पायथन ज्यांनी डेव्हलप केली असे वन ऑफ द डेव्हलपर्स आहेत, हे सुद्धा तिथे मुलांना शिकवायला आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही क्लासेस यांच्याकडे उपलब्ध आहेत. आणि शिकून झाल्यानंतर कुठं नोकरी शोधत फिरणार, यासाठी तुमचं काम सोपं एव्हीडी इन्स्टिट्यूटने ऑलरेडी केलंय. यांचा जॉब प्लेसमेंट प्रोग्राम सुद्धा आहे. नुकतंच मी जेव्हा तिथे गेलो, अगं बाई 5000 पेक्षा जास्त मुलांना आतापर्यंत प्लेसमेंट एव्हीडी इन्स्टिट्यूटने दिली आहे. आणि बस एवढंच नाही तर 24 महिन्यांचा EMI ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. तर डेटा इंजिनिअरिंगच्या डोमेन मधली इंडियातली पहिली आणि सगळ्यात मोठी इन्स्टिट्यूट एव्हीडी इन्स्टिट्यूट तुमचे स्वप्न पूर्ण करायला मदत करते. डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक करा, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा आयटी मधला जो ड्रीम जॉब आहे हा मिळवायचा प्रवास एव्हीडी इन्स्टिट्यूट बरोबर सुरू करा. परत जर कोणी म्हणलं की हे सगळं खोटे आहे ना, विश्वास नाही, माय बुबुळ आहे ना, बुबुळ घरी पार्सल करेल मी तुमच्या.
मला काय वाटतं माहितीये, अनेक लोक या चित्रपटाच्या टीजरच्या भाषेवरनं याला ट्रोल करायला लागलेत. काही कमेंट मी अशा पण बघितल्या, अशी कुठे भाषा असते का, मराठी भाषेची संस्कृती. मला पहिले सांगायचंय, न ण ल ळ असं स्पष्ट बोलणं म्हणजेच मराठी भाषा असं नाहीये. माझी कळकळीची, मी काय असं एकदम अशी नॉनसेन्स रेसिस्ट कमेंट करत नाही मित्रांनो, पण थोडंसं पुण्याच्या बाहेर पण महाराष्ट्र आहे ना, त्यामुळे भाषेवरनं याला असं ट्रोल करणं की अशी कुठे भाषा असते का वगैरे. बाई अशी भाषा असते, याहून डेंजर भाषेमध्ये आम्ही आमच्या मित्रांशी बोलतो, ती जरी तुम्ही सांगितलं तुम्हाला मुळव्याध होईल 2-3 इंचाची. क्या बात कर रहे हैं? आणि तुम्हाला सांगतो काय म्युझिक, काय शॉट्स. आता एक शॉट त्याच्यामध्ये सूरज चव्हाण बोलतोय, मागे आग लागली, दॅट्स अ ब्रिलियंट शॉट. त्या टायटल ट्रॅक वरती झापूक झुपूकवर मी कालपासून ट्रिपा घेतोय. त्यामुळे काही न बघता उगाच चित्रपटाचा द्वेष करणं आणि मराठी चित्रपट सृष्टी कशी खाल्ली जाते असं बोलणं पण थोडंसं इलॉजिकल आहे. इट इज टू अर्ली टू से एनिथिंग. ऑन टॉप ऑफ दॅट काही लोकांनी हे नाही करायचं म्हणून सूरज चव्हाणला डायरेक्टर्स दादा कोंडके केलंय. एक्स्ट्रीम, एक तर डायरेक्ट दादा कोंडके किंवा डायरेक्ट तुच्छ. अरे मिडल ग्राउंड काढो. कहा दादा, कुठे एक चित्रपटचा टीजर आला का सूरज चव्हाण दादा कोंडके करताय. चित्रपट येऊ द्या, सूरज चव्हाणचं काम बघू द्या, मग कळेल दादा कोंडके आहे की दादा स्वतःला कोंडून घे आहे. आणि दुसरं म्हणजे केदार शिंदे ज्यांच्यामुळे श्रीमंत दामोदर पंत असेल, जत्रा चित्रपट असेल, दामोदर पंत नाटक चित्रपट, तुम्हाला मी सांगतो इतकी मजा आणि इतके कॅरेक्टर्स त्यांनी डेव्हलप केले की मला काही शॉट्समध्ये जेन्युइनली असं वाटलं की त्यांनी सूरज चव्हाणकडनं चांगलं काम करून घेतलंय. ज्यामध्ये तो त्याच्या बहिणीशी बोलतोय, ज्यामध्ये तो काही 1-2 शॉट्समध्ये दिसतोय, ते एक्सप्रेशन्स बघून मला असं कधी कधी वाटतं की मे बी, जस्ट मे बी, केदार शिंदेनी मॅजिक क्रिएट केली सूरज चव्हाण सारख्या कॅरेक्टर सोबत, ज्याच्याकडनं ती ऍक्टिंग काढून घेतली आहे. आणि मला त्यांच्या कामावरती आणि कारकिर्दीवरती आतापर्यंत इतकं तुफान काम केलंय, त्यामुळे विश्वास आहे. त्यामुळे इट्स टू अर्ली टू कमेंट की चित्रपट असा कसा तसा कसा. पण म्हणून जे अन्याय झाला आहे, जे चुकीचं होत आहे, त्यावरती बोलायला पाहिजे. सूरज चव्हाण हा इतका कॉम्प्लिकेटेड टॉपिक झाला. मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातल्या राजकारणावरती माणूस बोलू शकतो, पण सूरज चव्हाणवरती बोलू शकत नाही. कारण सूरज चव्हाणच्या केसमध्ये सगळ्यात कार्ड जे फेमस झाले ते म्हणजे गरीबीचं कार्ड. मैं गरीब आदमी साहब, इतने सारे रुपए एक साथ देकर घबरा गया. ते गरीबाचं पोरगं पडतात, तुला सहन होत नाही. ते गरीबाचं पोरगं त्याला पडत जाऊ आयुष्यामध्ये पायकायला खेचता. ते गरीबाचं पोरगं त्याला तिचं करू दे ना. हे गरीबाचं पोरगं पडतात म्हणजे तुम्हाला दिसत नाही, अरे अरे तो काळा आहे म्हणून तुम्हाला पचत नाही, अरे 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 असलं काय नाही. गरीबाचं पोरगं जर लॉजिक आपण लावायला लागलो मित्रांनो, तर जी कर्तृत्व आहे किंवा जे मला असं वाटतं डिझर्विंग जो प्रकार असतो त्याची काही किंमतच राहत नाही. असंच गरीबाच्या पोरला जर अपॉर्च्युनिटी द्यायची असेल तर एक काम करा, कशाला रणजी ट्रॉफी खेळवता. देशात जो गरीब दिसेल त्याला बोलवा आणि त्याला डायरेक्ट मुंबई इंडियन्सकडनं पाठवा ओपनिंगला, खेळू द्या IPL आणि जाऊ द्या वर्ल्ड कपला. मित्रांनो, एखादा व्यक्ती फक्त गरीब आहे हा क्रायटेरिया नाही असू शकत. कारण माझा असं विश्वास आहे, तुम्ही मी आपण सगळेजण कुठे ना कुठे गरिबीतनंच काही ना काहीतरी हातपाय मारून आपल्या स्वतःच्या जीवावरती आयुष्यामध्ये पुढे जायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे ह्या देशामध्ये 80% लोक जे आयुष्यामध्ये काहीतरी करू बघतायत यांच्या खूप हंबल बिगिनिंग्स होत्या. पण माणूस गरीब आहे म्हणून तो यशस्वीच झाला पाहिजे असं काही लॉजिक कुठं दिलेलं नाही. लाईकवाईज गरिबी, फेम आणि पैशाचा काही संबंध असू शकत नाही. एखादा माणूस गरीब आहे म्हणून मग डॉली चायवाल्याला काय शिव्या घालतात. मग एक काम करा, ज्या प्रकारे असे चित्रपट बनतायत, उद्या पुणेच सुपरस्टारला घेऊन काढा, धर्मा प्रोडक्शनने पिक्चर काढावा. का बघ तो गरीब दीपक कादार बिचारा गरीब त्याला देऊन टाका, सुपरस्टार करून टाका. रोम रोम भाइयों. असं नसतं मित्रांनो. अनेक लोक म्हणून सपोर्ट करतायत कारण ते गरीब घरातला मुलगा आहे वगैरे. असलं लॉजिक जे आहे ना, हे थोडंफार कुठे ना कुठे मला योग्य वाटत नाही. जर त्याचं काम उत्तम असेल, जर त्याच्या कामाने तुम्हाला इम्प्रेस केलं असेल तर 100% अशा माणसाच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे आणि अशा माणसाला सपोर्ट केला पाहिजे जो खरंच कुठलंही बॅकग्राऊंड नसताना इतक्या आयुष्याच्या मोठ्या लेवलला जाऊन पोहोचलाय. बट इट इज आफ्टर यू नो हिज वर्क. मग अजून एक अँगल आहे याच्यामध्ये, मला नुकतंच कळलं रेडिटवरती थोडंफार वाचल्यानंतर की याच्यामध्ये जातीचा पण अँगल आहे. लोकांना असं वाटतं की सूरज चव्हाणचा द्वेष म्हणून केला जातो कारण त्याची जात वेगळी. एवढ्या घाणेरड्या टॉक्झिक लेवलला मला असं वाटत नाही की आपल्या महाराष्ट्राची जनता आहे. केवळ तो व्यक्ती काळा आहे म्हणून त्याची खिल्ली उडवणार, तो गरीब आहे म्हणून त्याची खिल्ली उडवणार, एवढी छोटी संकुचित विचार बाकीच्या राज्यांचा मला माहित नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण करत नाहीत. आपल्याकडे नेहमी जो छोटी सुरुवात करतो, जर लहानातून मोठा होतो, त्याला या महाराष्ट्राने डोक्यावरच घेतलंय. किंबहुना आतापर्यंत मराठीमधले जेवढे हिरो असतील त्यातले 70-80% हे नॉन नेपोटिझमचेच प्रोडक्ट आहेत. त्यामुळे मला असं वाटत नाही की आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढी संकुचित आणि घाणेरडी विचारसरणी कुणाची तरी असेल. बात तो सही है. पण सगळंच भावनिक एंगलवर जर चालायला लागलं तर गलत हो जाएगा. इस देश में पॉलिटिक्स भी हो, कुछ भी हो, सब भावनिक एंगल में क्यों चलता है भाई. थोडंसं रॅशनल पण कुठे ना कुठं राहणं, वागणं, बोलणं, ऍक्ट करणं हे गरजेचं आहे गाईज.
प्रत्येकाने आयुष्यामध्ये पुढे जावं, स्वतःच्या कष्टाने पुढे जावं आणि इतकं यश बघावं जे परमेश्वरानं कदाचित अजून कोणाच्या नशिबात लिहिलं नसेल, असं तळतळीने मला खात्री आहे की प्रत्येकाला वाटतं. आणि मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो याच्या मी खूप विरोधात आहे, कारण ज्यांच्यामध्ये कर्तृत्व होतं ती मराठी माणसं खरंच पुढे गेली आहेत. मराठी माणसं आपुलकीने माणसाला सपोर्ट पण करतात, डोक्यावर घेऊन नाचतात पण. त्यामुळे एवढं असं आपणच पिळत राहणं हेही चुकीचं आहे. मात्र केवळ मराठी माणूस आहे म्हणून काही झालं तरी आम्ही त्याच्या पाठीमागे उभं राहू. दूसरी एक बात, कुछ दिनों से कुछ सालों से ये ट्रेंड आ गया है भैया की आजकल मराठी चित्रपटाला नाही की त्याच्यामध्ये त्यांना इन्फ्लुएन्सर घ्यायचा असतो. म्हणजे पहिले इन्फ्लुएन्सर घेतात आणि मग बाकीचे ऍक्टर घेतात. मला माहिती आहे की काय काय इन्फ्लुएन्सर चांगली ऍक्टिंग करतात, पण काय काय इन्फ्लुएन्सरला ऍक्टिंगचा पण येत नाही हो. आणि त्याच्यामुळे काय झालंय, अनेक ऍक्टर पण आता स्वतःला इन्फ्लुएन्सरच करायला लागले आहेत. हो मिनिस्टर. चित्रपट अभिनय ही एक कला आहे. चित्रपटामध्ये सगळ्यात पहिले अभिनय यायला पाहिजे, ना की नंबर. कोणतरी फेमस आहे, कोणाकडे पॉप्युलरिटी आहे म्हणून त्याला चित्रपटामध्ये टाका. किती चित्रपट इन्फ्लुएन्सरला घेऊन हिट झालेत मला तुम्ही सांगा. कसं आहे मित्रांनो, रील बघणं, कमेंट करणं, लाईक करणं फुकट आहे म्हणून लोक दिवसभर करतील. वोटिंग करणं फुकट आहे म्हणून लोक दिवसभर करतील. मात्र पैसे देऊन चित्रपट बघणं, 400-500 रुपये खर्च करून तिथे जाऊन बसणं हे फुकट नाही. इसके दिमाग लगाते लोक, सोचते 10 बार 100 बार. त्यामुळे मुळात चित्रपटामध्ये मराठीमध्ये अनेक लोकांना विनाकारण इन्फ्लुएन्सर घुसवल्यामुळे काय होतं माहिती का, त्या सगळ्या चित्रपटाची लाईफ निघून जाते. ओव्हरऑल इंडस्ट्रीमध्ये लोकांचा बघायचा दृष्टिकोन बदलून जातो. जोड चित्रपटाला इन्फ्लुएन्सर घुसवतात, इथनं एक इन्फ्लुएन्सर घुसवतात, ते रीलवरती नाचणाऱ्या लोकांना हिरोईन करून टाकतात. कोणचा लॉजिक आहे भेंडी? असंभव. त्यामुळे सूरज चव्हाणला चित्रपटामध्ये घेतल्यानंतर एका लॉबीचं असं म्हणणं आहे की इसको ऍक्टिंग नहीं आती. अभी तक चित्रपटामध्ये कशी गेली माहिती नाही, केदार शिंदेने त्याच्याकडनं कसा अभिनय करून घेतला हेही माहिती नाही. त्यामुळे इट इज टू अर्ली टू कमेंट. पर अगर आप इसके रील्स देखोगे, क्या मैं बोलूं? कैसे आहे मुझे बताओ. आणि जी लोक याला शिव्या घालत होती, लिटरली शिव्या घालत होती, याला अश्लील भाषेमध्ये आई बहिणीवरनं कमेंट केलेले अजून पण त्याचे इंस्टाग्राम व्हिडिओज खाली आहे. मित्रांनो, तुम हमारे जैसों को रिकामा बोलते हो, वो देखो क्या कमेंट कर रहे हैं. गरीबाला ॲटिट्यूड दाखवू नकोस. प्रत्येकाला एखाद दिवशी जर असं झालं की सूरज चव्हाण खरंच थकलाय, खूप मॉब आलाय आणि तो जर निघून गेला, हेच लोक त्याला ॲटिट्यूडवरनं शिवाय देतील. अरे क्या लॉजिक क्या आहे भाई. भेड़िए झुंड में आते पर शेर अकेला आता है. असली ऍक्शन आवडेल का मित्रांनो? याला तुम्ही ऍक्शन म्हणाल का? निकलो बाहर निकालो इसको, बाहर निकालो. मला एवढंच म्हणणे की आज जी लोक त्याच्यामध्ये एवढं चांगलं बिंगलं बोलत आहेत, हा चित्रपट दुर्दैव नाही चालला, त्यातले किती टक्के लोक त्याच्या पाठीमागे उभं राहतील हा बघण्यासारखा विषय. दुर्दैवाने सूरज चव्हाणचा आतापर्यंत अनेकांनी उपयोगच करून घेतलेला आहे असं तो वैयक्तिक पण म्हटला. मे बी त्याच्या चित्रपटामध्ये पण कुठे ना कुठे हा पॉईंट असेल. मात्र हा चित्रपट आल्यानंतर पण जर असं होणार असेल तर सगळ्यांनी फक्त त्याच्या पॉप्युलरिटीचा सातत्याने फक्त वापर करून घेतलाय. येडा बनवून जातात लोक आणि मी बनतो. सूरज चव्हाणची ऍक्टिंग स्किल त्याच्या इंस्टाग्रामवरून आपल्याला दिसते. सूरज चव्हाणची ऍक्शनची स्किल आपल्याला त्याच्या इंस्टाग्रामवरून दिसते, म्हणून तो उत्तम ऍक्टर्स होऊ शकतो असलं काही लॉजिकमध्ये माझा विश्वास नाही. पण मी वारंवार सांगत आलो, या चित्रपटाचा द्वेष करणं, ट्रेलर आणि चित्रपट याच्या आधी हे बिंडोकपणाचं लक्षण असेल. कारण केदार शिंदेचा जर परिस्पर्श झाला तर मे बी सूरज चव्हाणकडनं एक चांगला अभिनेता म्हणून सुद्धा समोर येऊ शकतो. आणि जेवढे सूरज चव्हाणचे ब्लाइंड चाहते, इट इज गुड. क्रिटिसाइज हिम वेर इट इज नेसेसरी, जेणे तो थोडा अजून ग्रूम होईल आणि इम्प्रूव्ह होईल. फक्त केवळ गरीब आहे म्हणूनच लोकांची सोशल मीडियावरती वाद घालणं हे बिंडोकपणाचं लक्षण आहे. कारण देशामध्ये जेवढ्या आयुष्यामध्ये लोक पुढे गेलेत हे कुठं ना कुठं गरिबीतनंच पुढे गेले. आणि शेवटी असं मित्रांनो की इन दी एंड द नंबर स्टॉक फॉर देमसेल्व्स. एखादा चित्रपट मला नाही आवडत, पण जर तो चित्रपट 100 करोड कमवत असेल तर मी बिंडोक आहे, लोकांना आवडतोय. लाईकवाईज एखादा चित्रपट जर नाही चालला तर लोकांनी किती ऍक्सेप्ट केलं हे ओपनली कळतं. या सगळ्या मॅटरमध्ये मी अजून काही बोलणार नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की केदार शिंदेंना माझं मनापासून अशा शुभेच्छा आहेत की या चित्रपटामध्ये त्यांचा डिरेक्टर म्हणून अजून एक नवीन ट्रॉफी त्यांना मिळेल की का नॉन ऍक्टरकडनं ज्याला लोक ट्रोल करायची त्याच्याकडनं जर ते ऍक्टिंग एनी गिवन पॉईंटला करून घेऊ शकले असतील तर सर स्वतःमध्ये ऑलरेडी एक युनिव्हर्सिटी आहेत, मात्र त्यांच्या पुढे नतमस्तकच व्हावं लागेल. याशिवाय ह्या चित्रपटाला उगाच द्वेष करणं आणि त्याला उगाच शिव्या घालणं चित्रपट ट्रेलर यायच्या आधी ये भी सही नहीं है. तो थोड़ा लोगों ट्रेलर आने के बाद करते ना या और व्हिडिओ एखादा मस्तपैकी. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन काळजी घ्या गाईज.